पंखा चालूच ठेवून जाणार होते मी. सो हॅलो टू माय वंडरफुल पीपल, वेलकम बॅक टू द माय येट अनदर ब्लॉग. आता आज आहे संडे आणि जसे मी आता पाचच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की माझी मैत्रीण मला भेटायला येणार होती आफ्टर डिलिव्हरी, पण तिला समहाव नाही मॅनेज झालं. तर तिने प्रयत्न केला येण्याचा, पण अगेन काहीतरी गंडलं आणि त्यामुळे तिला यायला नाही जमलं. आता ती म्हणते की आज मी येते, तुझ्याशी भेटते. मी लगोलगच निघेन, मी जास्ती काही वेळ थांबू शकणार नाही. तिचे मिस्टर पण सोबत आहेत, तर ते गाडीवरतीच मला वाटतं कदाचित येतील. तर आज बघू, तिला भेटायचंय बोलल्यावरती. आता झाली आहे दुपार ऑलमोस्ट, आणि आमचं तर नाश्ता वगैरे झालेला आहे. ऑलमोस्ट सगळं पण काम केलेलं आहे मम्मीने. माझ्या गट्टूला पण आंघोळ वगैरे घालून आता त्याला पण झोपवलेलं आहे. पाहुणे कधीही येतील मला वाटतं. ती राहते इथे पनवेललाच राहते, तर शी विल नॉट टेक द मच टाइम टू रीच ओव्हर हिअर. तर आता मी जाते खाली थोडंसं दुकानामध्ये सामान आणायला. आपण मग सामान वगैरे आणून थोडंसं बघूया पुढचा कार्यक्रम कसा आपला करता येईल. सो मी कामं करते तिचे. एवढी 2 वेळा मी आतमध्ये रूम मध्ये गेले तरीही मी फॅन बंद करायचं विसरलं. पूजा वाटते इकडे नवीन इनोव्हेशन. तर पूजा आहे दुकानाची नवीन, म्हणजे दुकान घेतलंय, नवीन दुकान कदाचित लागलं असावं आणि आता पूजा हेल्ड केलेली आहे त्या लोकांनी. सो नाईस. इथे दुकानांचं भाडं खूप जास्ती आहे. कांट हेल्प इट आउट यार. माझ्या स्वतःला मी बघते ना, लाईक बिकेम सो डिफरंट. कितीच आहे? 40. ओ माय गॉड, 40 आहे. एक माझा द्या, दूध द्या वारणा. एक माझा दूध वारणाची एक बॅग. आणि एक अजून काय मी खूप विसरते मी. माझा माझं एकच द्या ना, मोठा आहे बोललात ना. फाईन. आणखी अंडी द्या, 7 अंडी द्या. हे तुमच्या रिलेटिव्हचं दुकान आहे की तू इथे कामाला आहेस? रिलेटिव्ह म्हणून मी भरपूर वेळा बघितले काळजीने काम करते. जस्ट आता आले घरी आणि अंडे शिजायला टाकले. ती कधी येणार आहे काही कल्पना नाहीये तिची. सो ॲज युजल मी आता बसते थोडा वेळ आणि वाटच बघत बसावी लागेल तिची. माझे दोन्ही हँड ऑक्युपाईड होते, त्यामुळे मला काही ब्लॉगिंग करायला जमली नाही. मला पण घेऊन उभी. थांब. हे भाकर तुकडा वळवायचं असतं का? नाही ना. थांब. या मग या. अगं काय करू, तो रडायला लागलाय म्हणून हिला पण बोलले. बस धरा, त्यांना बसू दे खाट वरती. नाही, आताची जागी झाल्या एवढ्याच. त्याला हवा लागली, तू झोपला वाटतं. आता लई लहान दिसायला लागलं ना. अगं तरी बऱ्याच उचलता येते, नाही तर एवढंच होतं ना. मला असं वाटत होतं बाबा आता काय मी कशी सांभाळू याला. दवाखान्यात तर मला हात लावता येत नव्हता. काय या ठीक आहे. बघतोय भावाचं बघतोय. नाही तुम्ही नाही आवडला, तुम्ही पकड हात पकड. त्याला डायपर घालायला पाहिजे होतं का ग, पटकन घातलं. तेच ना आता हा असंच करेल. हो अजून झोपाळाच आहे. कोणी बघायला आलं ना तर तसंच करते. अगं भाऊ आला माझे पप्पा आले माझे, सध्या ना कदा झोपलेलाच आहे. ते बिचारे उठून जातात. रेडी आहेस का? कशाला आणलं मग काय याला देऊ का करावा करू ना, याला देते आता. कशी करते काय झालं? बाळ बघायला, बाळ बघायचं ना. नाव काय? श्रीश.
श्री हे श्री अगं 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 वाकडा तिकडा अरे बघ ह्याला उठून दाखव जरा जरा बाहेर दाखव हा उभं कर. पप्पासोबत जा नाही अगं, इथं असं. बाबा अगं तुझी एडी का काय अगं मेडीचं काय बाळासाठी आलं तुझं काय आणलंय आत बस घे तू हा बोल ना. सगळे कपडे धुवून व्यवस्थित वाळवून कम्फर्टेबल टाकतो हा हा टाक 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 अय्या बघ काय काय आणलं बाबा सगळी नवीन मस्त 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 हा आणि सगळे कपडे आणि हे आहे कोण हा ते बाळ बरं झालं बाळ त्याला ना मी सगळे आणले तो त्याला जरा मोबाईल दाखवतो ते करायचे त्याची मोठी कपड्याची हा 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 आणि त्याला आणली पण त्याची साईज वाढल्यामुळे आम्ही त्याला घातलीच नाही एकदा नाही, आता भेट लागेल ना ह्याला पण होऊन जाते माहिती का 6 ते 12 मंचीच ज्या मोठी पण बाळाला होऊन जाते, होऊन जाते. तुझ्या सो आता मोजी बिजे आता मला वाटतं ह्यांची गरज नाही पडणार तर सगळं फुलच घालतेस तू म्हणल्यावर नाही नाही घालते ना आधी मध्ये पण घालते थोडस जास्त लय सुंदर आहे ग ही मस्त वाटते ना ग हा लय मस्त वाटते खरंच छान वाटते वापर आता काय तुला वापरायचं ते वापर थंडीमुळे आता म्हणलं असं आणि हिला मोठे मोठे पाळते हा माझ्या स्वेटर पण होतं मी या बाळाला घेतलं होतं ते स्वेटर पण आणले पातळ सोडून ते काय राहतं स्वेटर हा बिघडायचं हा अच्छा आता बस पकला 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 याला पकला त्याला वाटतं सगळे जण घेऊन तुझा फोन म्हणून हा बाय करा मोरा बाय पुढच्या टायमाला 4 व्हीलर नाही आहे हा ग प्राजक्ता 4 व्हीलर नाही आहे म्हणलं पुढच्या टायमाला या दिवाळीपर्यंत चाललंय घ्यायचं आता त्याचं बाय बाय हा चल ना बाय चला आता नाही चला चला चल हा तुला बँकेत बाय बाय करा बाय बाय करायचं तिला तिला जेव्हा हा झालेला ना तेव्हा झालेला तेव्हाच मी ते सगळ्या दोन्ही मैत्रिणींना चल ना ग जाऊन बघूया चला ना तो किती रिक्वेस्ट त्यांना आता वर्षाचा झाला तेव्हा भेटलाय पार मला आता काय करतेस पण आले ना दाखवलं ना तुला असं ते काय कसं बघे बयाची हिरकणी झाली आता ही. मग नो कॉम्प्रोमाइज अजिबात नाही चलो ठीक आहे बाय बाय कसा हात लावता अरे वा मागून काय करतोय आईच्या आईला बाबा, काय मग कॉपी बिपी आहे का नाही मला एखादी थँक्यू बाबू पिल्या बाळ बघ सुद्धा ते ठेव माझे ते ठेव बाबू हे चला गरज नाही मोबाईल घेतला का माझा टाकले मोबाईल जसं गाडीवर चला चालेल चालेल बाय 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 कर बाय बाय अरे बा हा 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 सो आता तिच्यासोबत खूप गप्पा गोष्टी झाल्यात आणि मला काही फार वेळ भेटलाच नाही आमच्या इतक्या गप्पा रंगलेल्या की मला दाखवण्यापुरतं पण हे भेटलं नाही आणि खूप लवकर निघाली नाही जास्ती वेळ थांबली ती ऍक्च्युली ती बोलली की गाडीवरचा प्रवास आहे 2 व्हीलरने सो मी मला नको तू लवकर निघ आणि तिला पण बाहेर कुठे जायचं होतं त्यामुळे मी तिला लवकर परवानगी दिली मला जा तू पण आणि शिवाय लहान पोरगा पण सोबत असल्यामुळे जास्ती थांबवण्यात पॉईंट वाटत नाहीये सो आता पुन्हा चालले घरी माझ्या मम्मीचा कॉल येतो नक्कीच माझं गटुडू रडत असेल सो भेटू घरी गेल्यावर प्राजक्ता मावनी आणली काका मस्त वाटते ना टाका 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 ते भूक लागली बाबा अच्छा वाटलं हाती खातो का नव्हते हा मग काय खाल्लं किती सुंदर दिसते बघ ना साडीची का कसली काय माहिती है ना साडीचे लक्षी छान वाटते त्याची साडीचे इतकी बाळवते आणते बाळ मस्त ते आमच्या साडले का हो. त्या बाळ
बघ बरं हा, हे नवीन नवीनच आहे हा बघ ना हे कोण सांगितलं नवीन मोजे बिजे सगळ्यात ना त्या हा, इथं तुझं चांगलं टकूचं किती सुंदर आहे ते अगं ते टकूचं नाही हे टकूचं घाल तू त्याला झालं नाही तरी पण किती सुंदर दिसते बघ ना नाही गेला हे असं नाही ते हिरकणी पिक्चर मध्ये नाही का मी बघितलेलं मस्त असं गावठी लोकांसारखं हा, हे साधं इथं असं हा 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 नाही, ह्याला जर रिबीन लावलं तर लय भारी वाटत वा भारी वाटन बस इकडं बघा असं इकडं बघा इकडं चला तुम्ही तर गाणं द्यायचं नाही तर याला तुम्हाला नाही पुढे. हा, बस. टकूचच घालून देत नाही काय घेते? नाही पायाचे परफेक्ट येतील ते बघ बरं हा, बरोबर आहे. परफेक्ट येतील ते नाही हाताचेच वाटतं हा, हाताचे दिसेल मागे. हाताचे हा, हे काय हाताचे पायाचे नाही हे पायाचे दिसत हे काय कळत नाही काय पायाचे ते मग बघ बरं एकदा पावसाचे बरं थंडीची आधी करू हवाय चेक 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 हा, बस. अरे या मस्त हे काय? हो इथला गोष्ट किती आहे? नवीन पण घेऊन आले त्या तिच्या पोराचे पण घेऊन आले हे बेकरचं पण घेऊन आली तुम्ही. ती बोलली ना आता माझ्या घरी आता तर कोण नाही ना आमच्यामध्ये हो. तुझं पोरग तरी वापरून बघ. प्राजक्ताचं टपूचं छान दिसते ना छान दिसते गाव छान दिसते हे कोणतं तरी प्लांट आहे मला आता नक्की नाव नाही आठवते मगाशी मस्त नाव आठवलेलं आता नाही आठवते आणि मी थोडं फास्ट मध्ये मी तुमच्याशी बोलते बिकॉज ऑफ ऑब्व्हियसली मला ब्लॉग एंड करावं लागेल फर्स्ट टाइम मी काल सँडविच बनवलं आणि खूप मस्त झालेलं ते मला त्याचा टेस्ट खूप आवडला जसं मी इमॅजिन केलेलं तसंच ते झालेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्यासाठी एक तरी सँडविच बनवणार आहे तिखट नव्हतं काय नव्हतं जनरली त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे म्हणतात ना बटरी एक टेस्ट होता त्यामुळे मला असं वाटलं की पुन्हा एकदा बनवणार म्हणून सो मी डेफिनेटली बनवणार आज बनवणार होते पण थोडीशी टायर्ड झाले नंतर ह्यानी पण थोडासा म्हणतात ना थोडा रडतच होता ती गेल्यानंतर मला होल्ड करून ठेवण्यात इतका टाइम गेला माझा मला जाऊ दे आता पुन्हा कधीतरी बनवेन सामान तर तसं आहेच आहे घरामध्ये सो आता मम्मी दाखव काय करते मम्मी आता भाजी नेसते आणि भोसले दे वर ऍक्च्युली एक्सपेक्टिंग टू यू ॲट होम बट यू डिंट वर देअर हॅलो आय एम स्पीकिंग विथ यू प्लीज तिचा नवरा तुला विचारत होता प्राजक्ताचा अरे मला वाटलं असतील म्हणून ते पण मी संडेच आलो असं नाही म्हणलं कालच सुट्टी होती त्यांना आज म्हणलं कामाला गेले मला बाबाचा फुकारा द्यायचा आवर बाय कर गट्टू बाय कर सगळ्यांना बाय भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये भेटूया बाय तू कर ना गुड नाईट बाय गुड नाईट मला गट्टू गुड नाईट गुड नाईट नाही हो का म्हणजे मी जे काही दाखवलंय दिवसभरात आज माझी मैत्रीण आली आणि जे काही दाखव नक्की बघा आणि सांगा तुमचा रिस्पॉन्स खूप प्रेमाने तिने माझ्यासाठी खूप गोष्टी आणलेल्या आहेत आणि येत्या काही ब्लॉग मध्ये ती मला बोलली तशी मला आता एकदा कळलंय तर मी स्वतःहून येत जाईन थोडंसं हाय की ना भेटायला तर भेटू नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण पुन्हा एकदा भेटू आणि माझे डार्क सर्कल्स खूपच दिसत आहेत विजिबली सो बाय अँड टेक केअर अँड जस्ट स्टे हॅपी अँड हेल्दी हे रात्र झाले की आम्हाला सगळे जग दुनियातले सगळे खेळ सुचतात सगळ्यांना त्याला वाटतं की त्याची रात्र नाही त्याचे दिवस चालू झाले नाही हेच चालू आहे आमचं आता काय झालं राजा